नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज. यामध्ये आपण मराठी व्याकरणासंदर्भामध्ये 30 प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर द. हे मृदू व्यंजन आहे, त्यालाच दंत्य व्यंजन असेही म्हटले जाते. द हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 लू. या मराठी भाषेतील वर्णाचा वापर अलीकडेच लुप्त झालेला किंवा नाहीसा झालेला आपल्याला दिसून येतं. लू हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्ण रूप संधीचे उदाहरण सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नदीत. हे पूर्ण रूप संधीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. नदीत हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य ज्ञान आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 परराष्ट्र. हे आपल्याला सामान्य ज्ञान नामाचं आपल्याला शब्द असलेला दिसून येतो. परराष्ट्र हे सामान्य ज्ञान नामाचा शब्द असलेला आपल्याला दिसून येतं. परराष्ट्र हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदभावानुसार बदलत नाही ते कोणते आहे? तर ते सांगायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कोण. हे सर्वनाम लिंग वचन भेदभावानुसार बदलत नसताना आपल्याला दिसून येतो. कोण हे होय. कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ते एकवचनी अनेकवचनी असू शकते आणि कोणत्याही लिंगासाठी ते वापरले जाऊ शकते. उदाहरण, कोणाला, कोण कोण आले असं आपण उदाहरण सांगू शकतो. मी हे सर्वनाम कृत्यानुसार बदलते. उदाहरणार्थ, मी म्हणजेच मुलगा, मी मुलगी. हे आपण हे सर्वनाम वापरू शकतो. ते लिंगानुसार बदलत असतात. तसेच तुम्ही हे सर्वनाम हे आदर्शार्थी संबोधन किंवा अनेकवचनी रूपामध्ये वापरले जाते आणि त्याचा वापर लिंगानुसार आपल्याला अवलंबून नसतो. तर हे लिंगवचन भेदभावानुसार बदलत नाही. पण यापैकी योग्य उत्तर कोणतं असेल तर कोण हे आपल्याला सर्वनाम लिंग वचनानुसार बदलताना दिसून येत नाहीये. तर यानंतरचा प्रश्न आहे, फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यातील कोणती शब्दजात अधिक प्रमाणात उपयोगात आणली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 विशेषणाचा आपल्याला ह्या वाक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आपल्याला दिसून येतो. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यामध्ये आपल्याला विशेषणाचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला असलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 प्रयोजक या प्रकारामध्ये. करविणे हे आपल्याला प्रकारामध्ये क्रियापद मोडताना दिसून येते. करविणे हे क्रियापद प्रयोजक प्रकारामध्ये येते, कारण यामध्ये कर्त्याकडून प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष क्रिया न करता दुसऱ्या कोणाला तरी ती क्रिया करण्यास लावले जाते. त्यामुळे करविणे हे आपल्याला क्रियापदाचं प्रयोजक असलेलं दिसून येते. करवणे हे मूळ क्रियापद असून ते दुसऱ्याला काम करायला लावण्याचे सूचित करते. त्यामुळं त्याला करविणे असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे,
मी इकडून गेलो. वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर इकडून या आपल्याला शब्दाचा क्रिया विशेषण आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. गतिदर्शक आपल्याला हे इकडून हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय प्रकारामध्ये हे मोडताना दिसून येते. गतिदर्शक क्रिया प्रकारामध्ये किंवा क्रिया विशेषणामध्ये हे वाक्य मोडताना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे. कोणताही रंग चालेल पण काळा मात्र नको. या वाक्यामधील आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मात्र. हे आपल्याला या वाक्यामध्ये केवल योगी अव्यय असलेलं दिसून येतं. कोणताही रंग चालेल पण काळा मात्र नको, म्हणजेच मात्र हे शब्द आपल्याला शब्दयोगी अव्यय असलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, सुधा आणि राधा खेळत होत्या. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे आणि या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4. उभय आणि अव्यय या प्रकारामध्ये आणि हा शब्द आपल्याला येताना दिसून येतो. म्हणजे की दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला उभय आणि अव्यय असे म्हटल्या जातो. आणि या वाक्यामध्ये आणि हा शब्द आपल्याला उभय आणि अव्यय या प्रकारामध्ये आलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, चूप शांत बस या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. मौनदर्शक शब्द आपल्याला चूप किंवा शांत बस या वाक्यामध्ये मौनदर्शक म्हणजेच की मौन धारण करणे या अवयवाचा प्रकार या वाक्यामध्ये असलेला दिसून येतो. मौनदर्शक या अव्ययाचा प्रकार या वाक्यात आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. सुमन झाडाला पाणी घालत होती. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य असलेलं आपल्याला दिसून येतो. सुमन झाडाला पाणी घालत होती या वाक्यामध्ये अपूर्ण भूतकाळ असलेला आपल्याला दिसून येतो. अपूर्ण भूतकाळ होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा स्पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारामध्ये होतो. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर बाग. या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुरुषलिंगी अशा दोन्ही प्रकारामध्ये होताना दिसून येतो. बाग या शब्दाचा अर्थ होय. यानंतरचा प्रश्न आहे, लाटणे या शब्दाचे वचन बदलून योग्य रूप शोधायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 1 नंबर लाटणी या शब्दाचे आपल्याला वचन बदलून जर विचार केला तर लाटणे म्हणजे लाटणे या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द लाटणी हा आपल्याला असलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, गाय या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लावून येत होतो. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर ई हा प्रत्यय आपल्याला गाय या शब्दाला सामान्य रूप आपल्याला ई या प्रत्यय लागल्यामुळे गायी असं आपल्याला सामान्य रूप असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ सांगायचा आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे तर इंग्रजीत या शब्दाचा आपल्याला कारकार्थ सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर सप्तमीचा अधिकरण प्रत्यय या इंग्रजी शब्दाला लागल्यामुळे आपल्याला कारकार्थ इथं दिसून येतो. सप्तमीचा त या शब्दाला लागलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, मला फक्त आईच आहे. दिलेल्या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर
मला आई व्यतिरिक्त कोणीच नाही, मला फक्त आई आहे या वाक्याचं नकारार्थी वाक्य जर केलं तर मला आई व्यतिरिक्त कोणीच नाही हे आपल्याला वाक्य होताना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, दुष्काळाने अनेक लोकांचे मृत्यू ओढवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचं स्थान आपल्याला ओळखायचं आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे तर दुष्काळाने या शब्दाचं आपल्याला स्थान सांगायचं आहे किंवा स्थान ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, विधेय विस्तार. या आपल्याला या प्रकारामध्ये हा शब्द आलेला दिसून येतो. दुष्काळाने हा शब्द विधेय विस्तार या अर्थाने आपल्याला याचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. शंकर वराह मारतो या शब्दाचं किंवा या वाक्याचं आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, कर्तरी प्रयोगामध्ये हे वाक्य असलेलं आपल्याला दिसून येतो. शंकर वराह मारतो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतो. कर्तरी प्रयोग होय. यानंतरचा प्रश्न आहे, रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, इंद्र या शब्दाचं किंवा रामकृष्ण हरी हा शब्दाचं उदाहरण जर सांगायचं झालं तर इंद्र हे आपल्याला याचं उदाहरण असलेलं दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर या शब्दातील 2 पदामध्ये वापरलेले चिन्ह कोणतं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, संयोग चिन्ह. या 2 शब्दामध्ये वापरलेलं जो चिन्ह आहे ते संयोग चिन्ह आहे. म्हणजेच 2 शब्दाला जोडण्यासाठी जो चिन्ह वापरला आहे त्या चिन्हाला संयोग चिन्ह असे म्हटले जातं. हरिहर या शब्दामध्ये जी रेषा आहे तिलाच संयोग चिन्ह असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे. तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शब्द अलंकाराशी आपल्याला यमक हा शब्द संबंधित असलेला दिसून येतो. शब्द अलंकाराशी संबंधित यमक हे आपल्याला शब्द असलेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील शब्द ओळखायचा आहे. तर परिश्रम या शब्दाचा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर जर बघितलं तर परिश्रम या शब्दाचं उपसर्ग संघटित हे आपल्याला या शब्दाचा ओळख असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, नवरा विचारतो काय कोकिळा कशी आहेस या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, लक्षणार्थ या शब्दशक्तीचा वापर या वाक्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. नवरा विचारतो काय कोकिळा कशी आहेस या वाक्यातील शब्दशक्ती म्हणजेच लक्षणार्थ या शक्तीचा वापर या वाक्यामध्ये केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दातील भोजन या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, आहार. भोजन या शब्दासाठी आहार हा शब्द या ठिकाणी वापरला जाताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची आहे. तर विरुद्धार्थी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नंबर, उदय आणि पाठ हे आपल्याला चुकीची जोडी असलेली आपल्याला दिसून येतो. उदय आणि पाठ ही चुकीची जोडी या ठिकाणी दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. बांद्रायान संबंध असणे या वाक्याचा आपल्याला वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर याचा योग्य अर्थ जर विचार केला तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, ओढून ताणून संबंध लावणे म्हणजेच बांद्रायान संबंध असणे
असा आपल्याला या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ असलेला दिसून येतो. ओढून ताणून संबंध लावणे म्हणजेच बांधरायानं संबंध असणे हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. उचलली जीभ लावली टाळूला या वाक्याचा आपल्याला किंवा या म्हणीचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, अविचाराने भरलेले भलते बोलणे. म्हणजे अविचाराने भलते बोलणे म्हणजेच उचललेली जीभ लावली टाळूला या म्हणीचा अर्थ आहे अविचाराने भलते बोलणे हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, कपटी आणि कृष्ण कारस्थाने करणारा मनुष्य या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, शकुनी मामा. आपल्याला या शब्दाचं कपटी किंवा कृष्ण कारस्थाने करणारा मनुष्य म्हणजेच शकुनी मामा हे आपल्याला या शब्दासाठी किंवा या शब्दसमूहासाठी हा शब्द वापरल्या जाऊ शकतो होय. यानंतरचा प्रश्न आहे, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, पांगा होय. म्हणजेच घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा म्हणजेच पांगा होय. किल्ल्यामध्ये जिथे घोडे बांधून ठेवले जातात त्या जागेला पांगा असं म्हटल्या जाते. तर गोटा हा शब्द गुरांसाठी किंवा गाई म्हशी बांधण्यासाठी जी जागा असते त्याला आपण गोठा असं म्हटल्या जातो. तबेला ही एक इमारत आहे जिथे घोडे ठेवले जातात. पण पांगा हा शब्द विशेषतः किल्ल्यातील जागेसाठी वापरला जातो. पण असं सामान्य ठिकाणी घोड्यासाठी तबेलाच हा असतो. घोडाग्रह हा योग्य मराठी शब्द इथे वापरलेला दिसून येतो नाही. म्हणजेच किल्ल्यावर घोडे बांधण्यासाठीची जागा म्हणजेच पांगा होय.